घे लवकर माझ्या पट्ट्यानं काका झाला रे काका झाला मला पेरानं गोड ले खाल्ला कालपासून. धर ना थोडा खा. तू पण खाऊन घे. तू आत्याच आली. मी खातोय काय आई आताच आली ही पण मला पण जेवायला दिलाय. तेव्हा आपण पण या साईडला भाऊजी आलेत, दादा आलेत आपले. दादा काय पाहिजे आपल्याकडनं, काय ख्वाहिश आहे तुमची, फक्त तुम्ही बोला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. लय इच्छा होती लय दिवसापासून, कधी होणार काका यार, होतच नव्हतं. आज फायनली झालो. लय खुशी आहे आज, खुशीचा मोला हसतय डीजे बाजा बिगा. दादा जाम पप्पा पप्पा झाले. दादाला पोऱ्या झाला. हा बाबा मग तुझ्याकडून पहिले 500 रुपये काढ. आता लगेच आज फुल पार्टी कर फुल. चाका पोजी चाके मामानी सोडली दारू पाहून आयलन घरा. नवा सारा पोरी नेसनुकडे जाऊ घरा. 9 लाखाची ग ठेवले डाका. व्यवस्थित झाले की ना असून दे. 2 दिवस लेट केला जाते त्याची काय नसते. दिना मामा खुश आहे. अरे वा अरे गोऱ्या गोरू कॉंग्रॅच्युलेशन ना भाई, तू काका झाला. थँक्यू. सो हे गाईज गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. बाहेर गाड्या लागल्यात बघा, म्हणजे समजून जावा आतमध्ये पाहुणे आलेत. 1:30 वाजला गाईज. आज लय लेट उठलो कारण की सकाळी डायरेक्ट झोपलेलो मी. झोपच नव्हती लागत रात्रभर, काय माहिती का. त्याच्यात पण जुली माझ्या मागे मागे. जुली आपला बाबू आला ना. बाबू आला तर मला खायला देशील का नाही? चल मी चालले खायला तिकडे आतमध्ये. मला खायला द्या बोलतो. चालली बोलते मी. ठीक आहे या साईडला. बाबा जेवायला पण चांगला गेले तुम्ही. बाटा दिल्यावर घे लवकर माझ्या पट्ट्यानं काका झाला रे काका झाला मला पेरानं गोड ले खाल्ला कालपासून. धर ना थोडा खा. तू पण खाऊन घे. तू आत्याच आली. मी खातोय काय आई आताच आली ही पण मला पण जेवायला दिलाय. आई तर सकाळपासच्या दवाखान्यानं. हो आई फक्त पाण्याच्या काढायला सांग आई. चला आता जेवण करून घेऊ आपण पण. या साईडला भाऊजी आलेत, दादा आलेत आपले. दादा काय पाहिजे आपल्याकडनं, काय ख्वाहिश आहे तुमची, फक्त तुम्ही बोला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. लय इच्छा होती लय दिवसापासून, कधी होणार काका यार, होतच नव्हतं. आज फायनली झालो. लय खुशी आहे आज, खुशीचा मोला हसतय डीजे बाजा बिगाचतय र. चला दादा पण आला आपला बघा. दादा जाम पप्पा पप्पा झाला. दा जेवत मग जेवतो मग. चला गाईस तर जेवण करून घेऊ. जुली पण जुली चल बाहेर चल ना. राहून द्या काय नाही. चल जुली बाहेर चल. चल बाहेर चल बाहेर. आईने माझ्या जुलीला डायरेक्ट कानपडीच काढली कारण जुली निघतच नाही आता माझ्याशिवाय. आंबा पक्का आंबूट जास्ती ना खाला मी. हे बघा कुठे जेवायला बसले. वातावरणाचा आनंद घेत बसताना बाहेर बसले. खुर्चीमध्ये बसलो नाही. असं कसा जेवशील? भाकर खात भात ना कस. डायटिंग चालू आहे म्हणजे. खा बकरी सारखे खात. तर काही सगळे चाललेत हॉस्पिटल मध्ये. कैसा है तेरे भाई को, क्या हो गया, लड़का हो गया, खुशी है क्या नहीं तेरे को? तो तू नहीं खुशी, रात को आने वाला आई ने मना कर दिया. आई ने मना कर दिया. रात्रि 12 वाजता फोन केला. क्या बोल? आई बोलते मैं आता है. बरं अभी मत आओ सुबह. टी शर्ट गंदा भी कर दिया. तो क्या करेगा, केला कैसा पहनता है? जा भी हॉस्पिटल में गाड़ी तो यहाँ कब आएगी मेरे को पता नहीं. क्या पता नहीं. तो गाड़ी लेके जा, पूछा गाड़ी लेके जा. तो डेंजर आहे. तर गाईज मी पण निघतो आता आपली ही 4 व्हीलर घेऊन. बाय बाय, ध्यान रखो. चला मला जायचं आहे गाईज मार्केटला, त्याच्यामुळे मी निघालोय आणि हे सगळे हॉस्पिटलला निघालेत. आता मी आल्यावरती बघूया टाइम भेटला की हॉस्पिटलला जाईल. तर गाईज निघूयात आता आपण. यार काका झालो. काका
चाका पोरी चाके मामानी सोडली दारू पाहुणं आयल्यान घरा नवा सारा पोरी नेसनुकडे जाऊ घरा नवरी लाखाची ग ठेवले डाकाची दादाला पोऱ्या झाला ख? हा बाबा मग तुझ्याकडून पहिले 500 रुपये काढ आता लगेच 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 अरे 5 नको खाली 10 रुपये 20 रुपये काढ देतात लगेच नको देता झालं. पुढचा बघा आता देता अजून देता आहे, चांगली. देता देता व्यवस्थित झालं ना तो हो एकदम मस्त झालं पाच फुल पार्टी कर फुल आतमध्ये जा आपले फुल राडा किती? करून ई. हा. बोल कुठले दोघांनी इथं दवाखान्यात कुठल्या ते सुनीता ताई आहे ना लाईफ केअर हॉस्पिटल तिथं ही सुनीता ना गाडी सेट कर ना. हा आले तर सुनीता घे हा हा आणि मग आपलीच बाई आहे ती हा त्यांच्या इथंच दिलं तर चालेल आणि न उद्या परवा असून असून हा. व्यवस्थित झाले की ना हो. असून दे 2 दिवस लेट केला जाते हो. त्याची काय नसते हो 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 दिना मामा खुश आहे अरे वा अरे गोऱ्या गोरू नगणी म्हणू नगे मामानी. चल दिना मामा बाय बाय ए दिना मामा चाललो दिना आम्हाला 100 भेटलं चला कारण की आता मी भूषणला घेऊन चाललो आज मार्केटला भूषण घरात आहे जॉब वरती नाही गेला त्याच्यामुळे मी बोललो भूषणला चल माझ्यासोबत चला तर बोलत बोलत जाईल भूषण असल्या मला करमणूक पण होते जाम बारी ती पण फुल कॉमेडी चालू असते आमची तर गाईज थोडा वेळ वेट करूयात भूषण येईलच तेवढ्यात थांबलं मी इथे थोडं बघा कशी हिरो सारखी एंट्री मारतो केसा बिसा वरती करत आलाय काय रे मनी इन द पॉवर ये इकडे काय एवढा टाइम आंघोळ करत होतो तो कधी फोन केलेला कधी 1-1.5 तास अगोदर नाही ना भाऊ पागल आज सुट्टी होती जरा आरामशीर उठलो मग बाकी बाकी म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन ना भाई तू काका झाला थँक्यू सगळे खुश आहेत आमच्या घरात का रे असणार ना राडा घेतला सगळे राडा होणार आता फुल आता लगेच पाची बिची फुल फुल अरे 26-27 वर्ष आमच्या घरात पारका पोरगा नव्हता मग मग खुशी तर होणारच. राडा जस्ट पोहोचलं एक्सप्रिया मॉल वरती एक्सप्रिया मॉल या साईडला खूप छान आहे एक्सपिरियन्स ट्रॅफिक लागतच इथे नेहमी माझ्या बाया करसल्या रे बाया करसल्या रे न बायामध्ये काम विषय ना भाई काका झालं ना सगळे खुश असतील ना सगळे राडा करायला घेतले घरात तर हा नाही यार सगळ्यांच्या मनासारखं झालं म्हणून लई खुश आहे पोरच पाहत होता ना भाई नाही रे असा असं काय नाही बाबू पाहिजे होता विषय गंभीर तिथं काका गंभीर गाडी वगैरे पार्क केली आहे आता पटापट आपण माल घेऊन घेऊयात बघूयात काय काय भेटतो आज मार्केटमध्ये काहीतरी नवीन घ्यायचा प्रयत्न असतो दरवेळी शोधूयात पक्का आणि मग माल घेतल्यानंतर तुम्हाला भेटतो आता काम करून दे मला ना रे मग कामच करायला आलो आपण एवढ्या लांब एकच लोकेशनला घ्यायचं का किती लोकेशन अरे 3-4 जागी जायचं आहे थोडासा माल घेतला आता यावेळी आपण या डिक्कीमध्ये टाकून घेतलाय आता पटकन डिक्की लावू आणि दुसऱ्या मार्केटला जाऊ कसं वाटतं मार्केटला एकदम गर्दी आणि एकदम भाव कडक असतं ना मार्केटला रास महाग झालं ना आली रे अरे थंडीचा सीझन आहे आता थंडीच लोक मागतायत त्याच्यामुळे ते महाग करतात मी तर पक्का थकलेलो भूषणला बोललो चल पहिला चहा आणि बिस्किट खाऊ कारण की बाहेरचं तर मी लवकर काय खात नाही मग भूषणला मी बसलो मस्त चाय पिला आणि त्याच्याबाबत बिस्किट सुद्धा बात बोलता बोलता मग गेलो मार्केटमध्ये बढिया बढिया हिमल खा पहिला Nice to meet you, sir. यार गाईज बघू शकता Yeah, असं guys, करतो coming over here, the word I like it, why not I'm to you, the new stock and stuff. Yeah, coming. इकडे बघ ते केस बिस कसे झालेत सॉरी बाबा यार माल घेताना असं असतं हा कसं आहे R1 Exchange छान आहे भाई पुन्हा बिना से फोन आता तुमको क्या है विषय भारी माल घेतो रे कुठला जॅकेट घेतलं का हा एका पट्टीवाले ऍडिडास हाँ ये संपलेले ना रे अंकल कितना पीस दिया है फीस कितना दिया 72 पीस ठीक पूर्ण गाडी आपली दरवेळी प्रमाणे यावेळी पण पूर्ण पॅक करून घेतली आहे
कारण की मी चाललोय बाहेर, त्याच्यामुळे एवढा स्टॉक भरून ठेवायचा आपल्याला फुल, कधीच कमी नाही पडली पाहिजे पब्लिकला. एवढे सुंदर सुंदर आर्टिकल मागवलेत ना, हे जे मी घातलेत ना पूर्ण असे असणार आहेत विंटरसाठी स्पेशल, आणि एनी टाइम तुम्ही यूज करू शकता अशा आर्टिकल यावेळी घेतलेत मी इम्पोर्टेड मध्ये भरपूर सारे. डिक्कीमध्ये पण पूर्ण पॅक केलाय. नाही इथे सुद्धा दाढी केवढे वाढले बघ, कापाला टाइम नाही. जाशील तेव्हाच का? कधी जाशील तेव्हा बघू, त्याच माझा इच्छा झाले, काहीच समजत नाही. उद्या कापू का परवा बघूयात. चला तर आता ट्रॅफिक थोडीफार आहे, निघली का निघूयात. निघली रे ट्रॉफिक पण. बाजूला वा मधून कुठे येतात? लेपला जायचं बाबानो. कुठे चालल्या? अरे लेपला जाऊ का नको? गाईस भूषणला बाय बाय करतोय. चालला भूषण, बाय बाय टाटा. लाव दरवाजा लाव. तर गाईस जस्ट घराच्या इथं पोहोचलोय. सो गाडी लावून घेऊयात पहिला आपण. तर गाईज हे चिकनचे नकेट्स, कारण की ते KFC वालं चिकन आईला आवडतं, ते येताना मी घेऊन आलो. आई बोलतं मला पजेच आज खायला, मी बाहेरून आणलं खायला. आणि हा स्टॉक पूर्ण गाडीमध्ये आहे, तो आपण ना उद्या सकाळी घेऊन जाऊयात दोन्ही याच्यावरती शॉपवरती. आता तर मी जाम थकल्या म्हणून घरात जातो आता. बाबा बाबा कटाला आले. जुलीला का बांधून ठेवले आतमध्ये? नाही धावतच आलीस ती. कसं रे का केला? मग तू बोलली ना खा पाहिजे मला म्हणून आणला. खाशील ना तू राक्षस चिकनचा. जेवली ना तुम्ही अजून? जेवलो मी. का मग भाकर खाली तरी मी अर्धी भाकर खाली. एवढी दादा ना जेवण एकटी एकटी जेवतो बा. तुला बोललो ना घेऊन येता, मात्र दोनदा फोन गेला मी. जरा दादा कसं टाटा ते नुसतं झाला का बाथरूम आवराची घरात आईला धुवा लागतं म्हणून. आवरा कुठे त्याच्यात? तू बसल्या जागेवर खाशीन आवरा. हो आवरा खंडी आपशीच घे नाही ना खात तू. सांगा ना जा मग करा पुढे दे. नरम झाला आता येते. आता तेवढं लांबशी आली नरम ना होणार. वाशीच आणलं मी. करा का म्हणजे इथं खा होत नाही. बघ ना हे वेगळंच वजन काय आता पॉपकॉर्न वेगवेगळंच. दर बस बस नाही मी मुळे आणतो. ताजी मच्छी खाय सासू. आवरा काशे आवरा खंड तुला आवरा मी वापस तुला फोन करणार नको. अगं मला वाटलं घरात कोणतरी असेल ना, कोण आपले पोरा बिरा असतील बरं म्हणून आणल्या. पोरा नाही कोणी पोळाच्या कपडीत तू खात चिकनचा? नको चिकन ना कस मंगळवार मंगळवार ना जाऊन दे. देव उपास तू आता 11 वाजेपर्यंत का उद्या कर मला संकष्टी. यार कुठून संकष्टी आली उद्या. तर गाईज 10 वाजलेत आणि आता जस्ट जेवायला बसलोय. या साईडला मुऱ्या आहेत, या माझ्या सगळ्यात जास्त फेवरेट आहेत. या आईने आणल्या. कुठे भेटल्या आई? नाक्यावर द्या ऐकायला काही दिल्या त्यांच्या नाक्यावर. हा एक बाईने आणल्या तर इकाला तिथे अर्धा किलो घेतल्या. डेंजर तुम्ही कर कर. मग तू नाही करणार कर अशा पण मला मला अशा तुला अशा वापस आला मी भाजी नाही काढू आता त्या ना का ताई मी तुला माहित आहे ना. बघ ना कशी तशा ना चांगल्या लागत. मला तल्लीलाच पटत. भाकर खावारती बघा भाकरी आईने बुजल्या आमच्या मोठ्या आईने. माहिती आहे का? टाक याच्यानं थोड्या बस आई. गाडी घेऊन खाऊन दे पोरा खातील का माझा तुला आता खाणार मी. उद्या उपास, उद्या संकष्टी आहे. उद्या संकष्टी आहे ना. परवा ना म्हणून म्हणा उपास 2 दिवस उपासात बोलू म्हणून तुला चांगला मला वाटतं तू खाचीन जाम. अरे आवडा खाणार बाबा आवडा जमते ना. आई 2-3 पीस खेळ मला वाटतं कोणता खर ना करा आऊ सांगा बरं गरम खाला कोण या पण खाची या नाही. जाम टेस्ट येते पण मुद्या खरा आई शपथ मुद्या खाताना असं वाटतं सगळंच खाला.
गरम असल्यावर ये कडक असताना बाबू तवा खायला चव येते जिरी बोला कणा आणलं तर कम माहिती बाग लागलं. मी आता चाललोय शॉपवरती. जेवण वगैरे माझं पूर्ण झालंय. आता वाजले 10:10. सो पटकन दुकानावरती जाऊ. जो जो माल आणलाय ते तुम्हाला थोडाफार दाखवायला भेटला ते पण दाखवेल आणि माल खाली करून घेऊ. चलो काय जाता दादा आलाय शॉपवर. खूप माल आणलाय दादानी. त्यांना माहित आहे मी घरी जाऊन आले. पूर्ण ऍडिडासची पट्टीवाले जॅकेट पाहिजे होते रे विंटरचे पब्लिकला, त्याच्यामुळे ते पण आणले. सगळा स्टॉक आणला यावेळी. भरपूर स्टॉक आणला. भरपूर म्हणजे भरपूर. ये बाबा खरं खरं सांगाल कसं वाटतंय? हा नवीन आर्टिकल एक नंबर वाटते. गाईज हे फिरायला चाललोय ना मी तेव्हा घालणार आहे काहीतरी वेगळा. थंडीला लागणार बिलकुल पण. जस्ट दुकानामध्ये आलोय. आता तुम्हाला थोडंफार कलेक्शन दाखवतो माझ्या शॉप मधला जो मी जस्ट नावला आणलाय. आता या साईडला तर भाई पूर्ण गोडाऊन सारखंच झालं माझं दुकान, कारण की एवढा स्टॉक मी नेहमीप्रमाणे आयकवरा मेन्सवर दोन्ही शॉपला आणत असतो. आणि या साईडला तुम्हाला दाखवतो थोडाफार मी कसे कस्टमर कसं काय झालंय. काय चांगलंय सध्या तर आपल्या शॉपवरती विकीच असतो, कारण की माझा एक पोरगा होता तो करण करून तो गेला आता गावी थोड्या फिरायसाठी, त्याच्यामुळे आपल्याकडे विकीच असतो. विकीला एवढा काय जमत नाही पण थोडेफार तुम्ही समजून घ्या, कारण की सगळे आपले जेन्युइन कस्टमर असतात. विकीला समजून घेईल. लाईक करो कमेंट करो. पण 3 कलर मागवलेत हे चेक करा. आर्टिकल ज्यांना ज्यांना हवा आहे दोन्ही शॉपला तुम्ही जाऊ शकता. आयकवरा मेन्सवेअर पनवेल किंवा डोंबिवली पट्टीमध्ये असणारे पूर्ण. आणि जे आपण आणतो ना चेक करून आणतो. एम्ब्रॉयडरीचं काम केलं जवळन भावा. पूर्ण एम्ब्रॉयडरी असणार आहे. स्टिकर वगैरे नाही आहे की निघून जाईल. पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे. इकडे पण पूर्ण पट्टी एम्ब्रॉयडरीची दिली आहे, कारण की स्टिकरवाला आपण काम करत नाही. ओजी काम करतो. ML XL साईज असणार आहे. याच्यामध्ये आपण एक रेड कलर मागवलाय. ब्लॅक कलर पण 3 कलर अवेलेबल केलेत. लवकर लवकर या. इम्पोर्टेंट मध्ये आपण उल्लनच्या टी शर्टी मागवल्यात. पूर्ण चायना असणार आहेत. पूर्ण इम्पोर्ट असणार आहेत. बघू शकता बाहेर आलेला माल आहे. फॉर्मल पॅन्टवरती ऑफर सुद्धा लागले म्हणजे तुम्हाला माहिती नसेल. एक फॉर्मल पॅन्ट घेताय तुम्ही 600ला भेटणार आहे. क्वालिटी हेवी असणार एकदम. तुम्ही चेक करू शकता इकडे येऊन. तुम्ही 2 घेताय ना, एक 600ला असणार, तुम्ही 2 घेताय ना 1200ला, तर तुम्हाला एक फॉर्मल फ्री भेटणार आहे. कारण की ही इयर एंडिंग ऑफर असणार आहे. या मंथ पर्यंत असणार आहे 31 पर्यंत. बिंदास घ्या, कारण की लग्नाची शॉपिंग वगैरे करायची असेल तुम्ही या इथे. पार्टीवर शर्ट किंवा लग्नामध्ये जायचं वगैरे असेल तुम्हाला असे शर्ट भरपूर सारे आपण अवेलेबल केलेत. आता एवढं काय दाखवता येत नाही मला, पण जे माझी युट्यूब फॅमिली मला बघत असते त्यांच्यासाठी अपडेट थोडीफार देतो मी याच्यावरती युट्यूबवरती. आता इंस्टाग्रामवरती आपले टोटली व्हिडिओ येत असतात. हे स्टॉक तुम्हाला लवकर कुठे बघायला भेटणार नाही. फक्त आयकवरा मेन्सवेअरच असे स्टॉक आणते. बघू शकता याच्यामध्ये कलर पण भरपूर असणार आहेत. हे बघा असं असणार आहे. पूर्ण इकडे पट्टीचं काम दिलं या साईडला हाताला. बघू शकता वापस बॅकला प्रिंट दिली आहे. बघू शकता कशी पूर्ण. हे जर घालताय तुम्ही पॅटर्न काहीतरी युनिक दिसणार आहे आणि कोणाच्या अंगावरती हे पॅटर्न लवकर तुम्हाला दिसणार नाही. असे पॅटर्न आपण नेहमीच आणतो. ठीक आहे. आता थोड्याफार मी दाखवायचा प्रयत्न केला. आता मला काय दाखवता येत नाही कारण तोंड दुखून माझा. आता मी निघता घरा. चला काहीच माल वगैरे सगळं काय उतरून घेतलाय. आणि हे जो स्टॉक आहे या साईडला तुषार बघा कसं बसलं पाठी दिसणार पण नाही. हा स्टॉक सगळा आपल्या पनवेलला घेऊन जायचा आहे. आणि आता आम्ही चाललोय सो चाय प्यायला महाराजावरती. यांना कुठे चाय आवडतो का माहिती, तिथे मी पण चाललोय आज. चला बघू चाय पिऊन येऊ. काहीच आम्ही आलोय चाय प्यायसाठी. गाडी तर पाठीमागे पार्क केली आहे. सो या साईडला बघा महाराजा चायवाला. ओ भाई साहब गर्दी बघा भाई. थंडीमध्ये केवढी चाय प्यायला असते इथे. चाय पण मस्त भेटते. काय नाही बेस्ट आहे. ऍडव्हर्टाईज नाही करत आहे पण चाय चांगली भेटते. आमच्या इथंच झाला म्हणजे जवळपास. तर बोललो जाऊया चाय प्यायला. तर गाईस आम्ही मागवली मस्त पैकी चाय या साईडला. गुलाबी थंडीमध्ये चाय प्यायची मजाच काहीतरी अलग आहे. बघू शकता या साईडला मस्त पैकी कुलंड सारखी चाय दिली. बघू शकता. ओ भाई आपल्यासोबत या साईडला तुषार आहे विमल लवर. आणि या साईडला आपला विकी भाई. हाय हाय या या हाय. सबस्क्रायबर आहात माझे ब्लॉग. सांगायची गरज नाही लागत. अरे बापरे थँक्यू. कुठले तुम्ही? मी इथेच पलावा सिटी मध्ये. इथेच राहता. ओके चालेल. भेटूयात कधी वापस. कोण कोण आहे? लाजतात वाटतं ते सगळे. खूप जास्त फॅन आहे. मग ती का पलते लांब लांब? ती लांब लांब का पलते? लाज जवळी आहे. अरे बापरे. मी फर्स्ट टाइम आलो इथे चाय प्यायसाठी. ये हॅलो ये इकडे.
हा चालेल चालेल. गुलाबी थंडीमध्ये मस्तपैकी चाय वगैरे पिली आणि आता मी निघालो घरी. लेट्स गो. रीती कैसी लगी चाय? मस्त. मजा ही आ गया लगता है. जस्ट बेडरूम मध्ये आलोय. सो मला पॅकिंग सुद्धा करायची पण आता एवढा लवकर कुठं. मग अगोदरच मी हे कुर्ते वगैरे मागवलेत. तुम्हाला दाखवतो कुर्ते कसे असतील. एक मिनिट. ही पॅन्ट असणारी कुर्ती आवली नंतर घालून बघू. शिवायला दिलेली मी. अरे बाबा मागवला का कुर्ता माझा. एक व्हाईट कुर्ता आहे हा. याच्यामध्ये खालती असं पूर्ण असणार आहे. ते नंतर दाखवेल जेव्हा मी वेअर करेल तेव्हा. कारण की मी पूर्ण देवदर्शन वगैरे करायला चालू ना त्याच्यामुळे हे कुर्ते मी केले चांगले जरा. म्हणजे वृंदावन वगैरे तिकडे मस्त राधा बिधा कुठं कृष्णा विष्णू ते सगळं का माहिती मी तुम्हाला ब्लॉगिंगद्वारे सांगेल सगळे जेव्हा तिकडे जाईल प्रॉपर माहिती काय काय नाही. सो देवदर्शन पण केलं पाहिजे त्याच्यामुळे मी चालू देवदर्शन करायला भरपूर इकडे. एक तर फिरायला पण पूर्ण कुठंच गेलो नाही वर्षभर. मी यावेळी बोललो 10 दिवसाची पूर्ण ट्रिप करूयात आणि नेपाळ वगैरे त्या साईडला पूर्ण आपण फिरून येणार आहोत. काशी वगैरे. तर हा एक कुर्ता मी घेतलाय. कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. हा एक कुर्ता. हा एक ह्याच्यामध्ये खालती असं येणार आहे पूर्ण. पूर्ण हे खालती काम केलेलं आहे. हातावरती हँडवर्क आहे पूर्ण असं. ते वेअर केल्यावरती समजेल. हे 2 कुर्ते. आणखी एक याच्यामध्ये ब्लॅक आहे. हा नॉर्मल आहे एकदम सोबर. तुम्हाला दाखवतो आपण. हा सोबर कुर्ता आहे एकदम. याच्यामध्ये ना आतमधून पूर्ण दिसणार आहे आपलं अंग वगैरे. तर असा केलाय मी. हा पण चांगला वाटतो. मी जेव्हा वेअर करेल ना तेव्हा सुंदर वाटेल हा ब्लॅक. आणि हे एक पॅन्ट घेतली त्याच्या खालती. कसे वाटले कुर्ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. सो जेवण वगैरे तर माझं प्रॉपर झालं. चाय वगैरे पिऊन आलो. पोरांसोबत बाहेर वगैरे फिरून सुद्धा आलो. सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूयात कारण की ब्लॉग सुद्धा मला एडिटिंग करायची आहे. आणि जर आवडला असेल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल पहिला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका हा ब्लॉग. कारण की नवीन ब्लॉग लवकरच येणार आहेत त्याच्यामुळे सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. माझी बायको सांग लगीन तू करशील काय. माझी बायको तुला नवरी मी करणार हाय. गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली. हार्टबीट वाढवते ही छोकरी. नखऱ्याची पोर माझे काळजानं उतरली. फिदा मी झालो तिच्या रूपावरी. गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली. हार्टबीट वाढवते